तुमच्या घरी तुम्ही सांगितलं की त्यांनी थेट विचारलं? नाही, मी सांगितलं आधी घरच्यांना. तुम्ही सांगितलं घरच्यांना काय म्हणून? असं असं कंपनीमध्ये आहेत आणि मला लग्न करायचंय म्हणून. असं डायरेक्ट सांगितलं? हो. पण हे घरी सांगण्यापूर्वी तुम्ही एकमेकांना कधी बाहेर भेटले नाही? अच्छा, ते कंपनी मधली ओळख आहे ना सर. हा मग कंपनीच्या बाहेर म्हणतो. नाही कंपनीमध्ये नव्हतं ना. कंपनीच्या बाहेर आल्यावर तुझा उजवीकडे मी जाते डावीकडे. हो तसंच होतं. काय तसंच होतं? ही लेफ्ट प्लस स्वारगेटला राहते, मी राईटला राहते. पण मग तुम्हाला बाहेर भेटण्याची ठिकाणं कुठली होती? नाही, बाहेर भेटण्याची ठिकाणं तशी काही जास्त हे नव्हती. म्हणजे अगदीच फार म्हणजे तुमचा जेड ब्रिज वगैरे असं काही पुण्यातली मला काय माहिती नाही पुण्यातलं असं. हे जेड ब्रिज तुम्हाला कसं माहिती? पुण्यामध्ये जेड ब्रिज हा सर्वांना म्हणजे अगदी मला सांगा ह्यांना जेड ब्रिज माहिती, तुम्हाला एबीसीडीतलं काय माहिती? मला काहीच नाही माहिती. काहीच माहिती मला फक्त स्वारगेट टू घर एवढंच माहिती. पण तुम्ही बाहेर भेटायचात ते कुठे? नाही भेटलो. कारण तुम्ही यायच्या आधी काही जणांनी आम्हाला माहिती दिली आहे म्हणून सांगितलं. ऑफिसच्या बाहेर समोरच म्हणजे बाग आहे तशी, तर मग तिथे एक 5-10 मिनिटं वगैरे त्यांना मी सुरुवात सांगतोय मी तुम्हाला. तुम्ही बाग आहे म्हटल्यानंतर ह्यांनी जी काय कटाक्ष टाकलाय ना तुमच्याकडे. शेजारी मॉल पण आहे सर. अरे वा, दुसरा. पण घरी कळल्यावर काय झालं? नाही, घरच्यांनी नाही सांगितलं करायचं म्हणून. नाही सांगितलं. अच्छा, मग तुम्हाला टेन्शन आलं नाही? आलं ॲज युजल की आता हिला कन्व्हिन्स केलं, आता घरच्यांना मला हळूहळू कन्व्हिन्स करूया. मग काय केलं तुम्ही त्यासाठी? योजना कशी आखली? योजना म्हणण्यापेक्षा मी तिला विचारलं की ठीक आहे, तर तू एकदा विचारलंस तर मी एकदा डायरेक्टली घरी येऊन विचारतो आईबाबांना तुझ्या. तर गेल्यानंतर मग तेव्हाही त्यांनी अगेन परत रिजेक्टच केलं की नाही, तुम्ही महाराष्ट्रीयन आम्ही मारवाडी. पण त्याच्यानंतर त्यांना पुढे काय झालं? 6 महिन्याचा वेळ गेला घरच्यांना कन्व्हिन्स करण्यात. पण नंतर दिली परमिशन आई वडिलांनी. हो ना. आता लग्नाला किती वर्ष झाली? नाही, आता 4च महिने झाले. 1 महिना झाला. सॉरी मी ऍक्च्युली नाही माझ्या दिनेशच्या लग्नाबद्दल माझा विचार होता. ऍक्च्युली दिनेश बद्दल सांगणार होतो कारण की म्हणजे त्याचा मोठा हात आहे लग्नात, म्हणजे आई वडिलांना त्याच्या कन्व्हिन्स करायला. त्याच्यामुळे माझ्या डोक्यात तो विचार चालले होते. म्हणजे त्याचं लग्न 1 एप्रिलला झालं. सो कुठला दिनेश? ब्ल्यू. तुम्ही का? बरोबर. तुमचं झालं लग्न? किती महिने? 1 जानेवारी 2016. पण छान आहे. आता सगळं सुखाचं आहे, आनंदाचं आहे, हसत खेळत गप्पा सुरू झालेल्या आहेत. हो, आता या ठिकाणी तुमच्याशीही बोलणार. पण पहिल्या खेळात तुम्हाला कुठला खेळ तुम्हाला आज खेळायला आवडेल किंवा कुठला खेळ तुम्हाला खेळायचा आहे यासाठी 1 मिनिट आहे. बघा इथे एक काचेची हंडी आहे, यातली एक चिठ्ठी काढा. घ्या, बघूया यांच्यासाठी कुठला खेळ आहे. खेळ आहे लाकडी ठोकळ्यांचा मनोरा रचायचा आहे. लाकडी ठोकळ्यांचा मनोरा. आणि या खेळात किती बक्षीस मिळणार आहे आपल्या या वहिनींना बघूया. 4 टप्पे पूर्ण झाले की 1000 रुपयाचं बक्षीस मिळणार आणि त्यानंतर प्रत्येक टप्प्याला 200 रुपये वाढत जाणार. किती उंच मनोरा तुम्ही तयार करणार किंवा उभा करणार ते बघूया. वेळ सुरू झाली. तीन थर तर उभे राहिलेले आहेत. 4था टप्पा पण आता उभा राहतो आहे. त्यामुळे पहिलं बक्षीस इथे मिळू शकणार. अभिनंदन, 1000 रुपयाचं बक्षीस. आता प्रत्येक टप्प्याला 200 रुपये. 1200 रुपयाचं बक्षीस. मनोरा हळूहळू झुकतोय. $1200 रुपयाचं बक्षीस मिळालेलं आहे आणि त्यावरती जर थर राहिला तर मात्र आणखी 1400 रुपयाचं बक्षीस मिळू शकतं. अजूनही धडपड सुरू आहे. पडणार आहे हो, पडे हो. 1200 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात.
बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला, ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे कशा करता आलेस तू इथे? विकीची चारी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचला म्हणून घरातल्या पोरीबाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही, नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विकी आडवाला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?